नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, वर्षभरात अनेक अमावस्या येतात, पण जेव्हा अमावस्या आणि सोमवार यांचा सुंदर योग जुळून येतो तेव्हा त्या दिवसाला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. हिंदू परंपरेत हा दिवस भगवान शिवाची भक्ती, आत्मपरीक्षण, दानधर्म आणि पितरांच्या स्मरणाशी जोडला आहे. अनेकांच्या मनात या दिवसाबद्दल अनेक प्रश्न असतात. सोमवती अमावस्येला सकाळी उठल्यावर सर्वात पहिले काय करावे? या दिवशी कोणती कामे शुभ मानली जातात? मुलांच्या प्रगतीसाठी कोणती प्रार्थना करावी? घरात शांतता आणि सकारात्मक वातावरणासाठी कोणत्या पारंपरिक गोष्टी केल्या जातात? घराची दृष्ट काढण्याची पारंपरिक पद्धत कोणती? दान कोणते करावे? आणि सर्वात महत्त्वाचे, या दिवशी नकळत अशी कोणती चूक करू नये जी आपल्या मनाला खंत देईल? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नाही, उलट श्रद्धा, सकारात्मकता आणि चांगल्या कृतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोमवती अमावस्या म्हणजे नेमकी काय? तर सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया. अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे अदृश्य असलेली तिथी, आणि ही तिथी सोमवारच्या दिवशी आली तर तिला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित दिवस मानला जातो, त्यामुळे त्या दिवशी अनेक भक्त शिवपूजा, जप, दान आणि प्रार्थना करतात. या दिवसाचे महत्त्व वेगवेगळ्या प्रदेशातील परंपरानुसार थोडे बदलते, परंतु त्यामागील मुख्य भावना एकच असते: श्रद्धा, संयम, सेवा आणि कृतज्ञता. काही कुटुंबामध्ये या दिवशी उपवास केला जातो, काही ठिकाणी पिंपळ पूजन केले जाते, काही जण पितरांचे स्मरण करतात, तर काही जण गरजूंना अन्नदान करतात. या सर्व परंपरांचा उद्देश मन शुद्ध ठेवणे आणि समाजात चांगुलपणा वाढवणे हा आहे. सकाळची सुरुवात कशी करावी? सोमवती अमावस्येची सुरुवात शांत मनाने करणे सर्वात महत्त्वाचे आहे. सकाळी शक्य असल्यास लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत, देवघर स्वच्छ करावे, दिवा लावावा आणि काही क्षण शांत बसून प्रार्थना करावी. प्रार्थना म्हणजे फक्त काही शब्द बोलणे नाही, तर आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करणे आहे. देवाकडे केवळ मागणे नाही, तर मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच भावनेतून दिवसाची सुरुवात झाली तर मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भगवान शिवाची पूजा कशी करावी? सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो, म्हणून या दिवशी श्रद्धेनुसार शिवपूजा केली जाते. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा, शक्य असल्यास बेलपत्र अर्पण करा, शांतपणे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर भगवान शिवाच्या प्रतिमेसमोर ही प्रार्थना करता येते. पूजेमध्ये मोठेपणा नसतो, श्रद्धा सर्वात मोठी असते. 5 मिनिटे मनापासून केलेली प्रार्थना देखील मनाला समाधान देते. पितरांचे स्मरण का केले जाते? भारतीय परंपरेत पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याला खूप महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी अनेक कुटुंबे आपल्या पितरांचे स्मरण करतात, त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करतात, त्यांनी दिलेल्या संस्कारांची आठवण काढतात. आपण आज जे काही आहोत त्यामागे आपल्या आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे आणि पूर्वजांचे योगदान असते. म्हणून त्यांच्या स्मरणातून नम्रता आणि कृतज्ञतेची भावना जागृत होते. दानाचे खरे महत्त्व. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो, या दिवशी कोणते दान करावे? खरं तर दान हे वस्तूचे नसते, दान हे भावनेचे असते. एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे, तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, गरजूंना कपडे देणे, एखाद्या विद्यार्थ्याला वही पुस्तकं देणे, वृद्ध व्यक्तीची मदत करणे, आजारी व्यक्तीची विचारपूस करणे, ही सर्व दाने तितकीच महत्त्वाची आहेत. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हातालाही कळू नये, अशी सुंदर शिकवण आपल्या संस्कृतीत दिली जाते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सोमवती अमावस्येचे महत्त्व, सकाळची तयारी, शिवपूजा, पितरांचे स्मरण आणि दान याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. पण अजूनही सर्वात महत्त्वाचे विषय बाकी आहेत. मुलांसाठी कोणते पारंपरिक उपाय सांगितले जातात? घराची दृष्ट कशी काढतात? कोणत्या गोष्टी टाळाव्यात? आणि संध्याकाळी कोणती प्रार्थना करावी? हे आपण या भागात पाहणार आहोत. तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काय करावे? मित्रांनो, प्रत्येक आईवडिलांच्या मनात एकच इच्छा असते, माझी मुलं निरोगी राहावे, त्यानंतर चांगले शिक्षण घ्यावे,
वाईट संगतीपासून दूर राहावे, त्याला आयुष्यात योग्य दिशा मिळावी, यश, संस्कार आणि समाधान लाभावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी अनेक कुटुंबामध्ये मुलांच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली जाते. या दिवशी सकाळी देवघरात दिवा लावून मुलांच्या नावाने भगवान शिव आणि माता पार्वती यांना मनापासून प्रार्थना करा. असे म्हणू शकता, हे महादेव, आमच्या मुलांना चांगले आरोग्य द्या, चांगले विचार द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, वाईट सवयींपासून त्यांचे रक्षण करा, त्यांच्या आयुष्यात सदैव प्रामाणिकपणा आणि मेहनतीची वाट दाखवा. लक्षात ठेवा, प्रार्थना म्हणजे जादू नाही, पण प्रार्थना मनाला बळ देते आणि जेव्हा त्यासोबत चांगले संस्कार, प्रेम आणि योग्य मार्गदर्शन जोडले जाते, तेव्हा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होतो. मुलांना देवापुढे बसून 2 मिनिटे शांत राहायला शिकवा, त्यांना धन्यवाद म्हणायला शिकवा, मोठ्यांचा आदर करायला शिकवा. हीच खरी पूजा आहे, हीच खरी संपत्ती आहे. घराची दृष्ट कशी काढतात? तर मित्रांनो, भारतातील अनेक भागांमध्ये दृष्ट काढण्याच्या वेगवेगळ्या पारंपरिक पद्धती आहेत. काही घरामध्ये मीठ वापरतात, तर काही ठिकाणी मोहरी, तर काही जण सुक्या लाल मिरच्या वापरतात. या सर्व गोष्टी या लोकपरंपरा आणि श्रद्धा आहेत. यामागे वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे श्रद्धेनुसारच या पद्धती पाळाव्यात. अनेक घरांमध्ये अशी पद्धत आहे, थोडे खडे मीठ, काही मोहरीचे दाणे आणि 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या या वस्तू हातात घेऊन व्यक्तीभोवती किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रतिकात्मकरित्या फिरवतात. त्यानंतर त्या सुरक्षित पद्धतीने टाकून देतात किंवा जाळतात. स्थानिक परंपरेनुसार त्यांचे विसर्जनही करतात. या कृतीमागील मुख्य उद्देश असा मानला जातो की घरात सकारात्मकतेची भावना राहावी आणि मनातील नकारात्मक विचार दूर व्हावेत. याहून महत्त्वाचे म्हणजे घरात प्रेम असेल, एकमेकांशी गोड बोलणे असेल, रोज देवघरात दिवा लावला जाईल, तर घरातील वातावरण आपोआपच आनंदी बनते. घरात सुखशांती आणि टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? तर आपण अनेकदा मोठे मोठे उपाय शोधतो, पण काही साध्या सवयीच घराला मंदिरासारखे बनवतात. सकाळी उठल्यावर देवाचे स्मरण करा, आई वडिलांचे आशीर्वाद घ्या, घर स्वच्छ ठेवा, देवघर स्वच्छ ठेवा, संध्याकाळी दिवा लावा, शक्य असल्यास काही मिनिटे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून प्रार्थना करा, मोबाईल बाजूला ठेवा, एकमेकांची विचारपूस करा, लहान मुलांशी प्रेमाने बोला, वृद्धांचा आदर करा, घरातील प्रत्येक व्यक्तीला आपलेपणाची भावना द्या. मित्रांनो, ज्या घरात प्रेम असते त्या घरातच खरी लक्ष्मी वास करते, असे आपल्या संस्कृतीत सांगितले जाते. या दिवशी कोणती कामे टाळावीत? सोमवती अमावस्येच्या दिवशी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या वागण्याकडे लक्ष द्यावे. विनाकारण रागवू नका, भांडणे टाळा, कटू शब्द वापरू नका, खोटे बोलणे टाळा, दुसऱ्यांचा अपमान करू नका. गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर नक्की मदत करा. या दिवशी फक्त पूजा करून उपयोग नाही, आपले वर्तनही तितकेच चांगले असायला हवे. देवाला सर्वात प्रिय काय आहे? मोठे मोठे विधी किंवा की चांगले कर्म? या विचार प्रत्येकाने करायला हवा. सर्वात मोठा उपाय कोणता? तर मित्रांनो, लोक अनेक उपाय विचारतात. कोणता उपाय केला की भाग्य बदलेल? कोणता उपाय केला की अडचणी दूर होतील? पण आपल्या संतांनी आणि शास्त्रांनी एक गोष्ट वारंवार सांगितली आहे, सर्वात मोठा उपाय म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, मेहनत, संयम, दान आणि सेवा आणि ईश्वरावरील श्रद्धा. हे गुण ज्याच्या आयुष्यात येतात त्याच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. सोमवती अमावस्या हा दिवस आपल्याला हाच संदेश देतो. वाईट विचार सोडा, चांगले कर्म करा, गरजूंना मदत करा, आईवडिलांचा आदर करा आणि देवावर विश्वास ठेवून आपल्या कर्तव्याचा मार्ग चालत राहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण मुलांसाठी प्रार्थना, घराची दृष्ट काढण्याचा पारंपरिक पद्धती, घरातील सुखशांती, कोणती कामे टाळावीत आणि सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश जाणून घेतला. पण अजूनही काही अत्यंत महत्त्वाचे विषय बाकी आहेत. संध्याकाळी कोणती पूजा करावी, दान करताना कोणती काळजी घ्यावी, पिंपळ पूजनाचे पारंपरिक महत्त्व काय आहे आणि या दिवसाचा खरा आध्यात्मिक संदेश काय आहे, हे सर्व आपण या भागात पाहणार आहोत आणि सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सोमवती अमावस्या म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम एकच गोष्ट येते, ती म्हणजे पिंपळाची पूजा. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या दिवशी पिंपळालाच इतके महत्त्व का दिले जाते? भारतीय परंपरेत पिंपळ हा केवळ एक वृक्ष नाही, तो निसर्ग, जीवन आणि सातत्य याचे प्रतीक मानला जातो.
म्हणूनच अनेक भागांमध्ये सोमवती अमावस्येला पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करण्याची आणि श्रद्धेने प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पूजा करताना केवळ प्रदक्षिणा मोजण्यात किंवा विधीमध्ये अडकू नका. त्यावेळी मन शांत ठेवा आणि तुम्ही ईश्वराचे स्मरण करा. आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. समाजाच्या कल्याणाची भावना मनात ठेवा. जर तुमच्या परिसरात पिंपळाचे झाड नसेल तर त्याची चिंता करू नका. तुम्ही घरीच भगवान शिवाचे स्मरण करून प्रार्थना करू शकता. श्रद्धा ही महत्त्वाची, ठिकाण नव्हे. संध्याकाळची पूजा कशी करावी? सकाळची पूजा जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची संध्याकाळची प्रार्थना देखील आहे. सूर्यास्तानंतर देवघर स्वच्छ करा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. अगरबत्ती किंवा धूप लावायचा असल्यास काळजीपूर्वक लावा. काही क्षण शांत बसा. संपूर्ण दिवसात जे काही चांगले घडले त्याबद्दल देवाचे आभार माना. ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नयेत अशी प्रार्थना करा. जर संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून फक्त 5 मिनिटे नामस्मरण केले तर त्यातून निर्माण होणारी ही सकारात्मक भावना खूप मौल्यवान असते. मुलांनाही या प्रार्थनेत तुम्ही सहभागी करून घ्या. त्यांना मोठ्यांचा आदर, कृतज्ञता आणि संयम यांचे महत्त्व समजावून सांगा. दान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? दान ही आपल्या संस्कृतीतील अत्यंत सुंदर परंपरा आहे, पण दान करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दान कधीही दिखाव्यासाठी करू नका. फोटो काढण्यासाठी करू नका. प्रसिद्धीसाठी वापरू नका. दान करताना समोरच्या व्यक्तीचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे. जर एखाद्या गरजू कुटुंबाला धान्याची गरज असेल तर धान्य द्या. विद्यार्थ्याला पुस्तकांची गरज असेल तर पुस्तके द्या. रुग्णाला औषधाची गरज असेल तर शक्य असल्यास मदत करा. यालाच खरे दान म्हणतात. दानाचे मूल्य वस्तूमध्ये नसते तर भावना आणि करुणेमध्ये असते. मनातील नकारात्मक विचार कसे दूर करावेत? तर अनेक जण विचारतात, घरात पूजा करतो, उपवास करतो, तरी मनात भीती, चिंता आणि अस्वस्थता का वाटते? याचे उत्तर खूप सोपे आहे. मनात सतत राग, मत्सर, द्वेष आणि दुसऱ्यांविषयी वाईट विचार असतील तर कोणतीही पूजा अपुरी वाटू शकते. सोमवती अमावस्या हा दिवस आपल्याला स्वतःकडे पाहण्याची संधी देतो. आज एक संकल्प करा, मी कोणाचाही अपमान करणार नाही. मी कटू शब्द बोलणार नाही. मी चुकीचे वागलो असेल तर माफी मागेन. मी शक्य तितकी मदत करेन. विश्वास ठेवा. हे छोटे बदलच आयुष्य मोठे बनवतात. सोमवती अमावस्येचा खरा संदेश. मित्रांनो, आजपर्यंत आपण अनेक गोष्टी जाणून घेतल्या. पूजा, दान, प्रार्थना, पिंपळाचे महत्त्व, मुलांसाठी शुभ प्रार्थना, घरातील सकारात्मक वातावरण. पण या सर्वांपेक्षा मोठा संदेश कोणता? तो म्हणजे चांगला माणूस बनणे. जर आपल्या मनात प्रेम असेल, आपल्या बोलण्यात गोडवा असेल, आपल्या कृतीत प्रामाणिकपणा असेल आणि आपल्या हातून दुसऱ्याचे भले होत असेल तर ती सर्वात मोठी पूजा आहे. देवाला फुलापेक्षा चांगली कर्मे प्रिय असतात. मोठ्या आरतीपेक्षा निर्मळ मन प्रिय असते आणि मोठ्या दानापेक्षा प्रेमाने केलेली छोटी मदत अधिक मूल्यवान असते. मित्रांनो, आतापर्यंत आपण सोमवती अमावस्येची अनेक महत्त्वाची माहिती जाणून घेतली, पण अजून शेवटचा आणि सर्वात विशेष भाग बाकी आहे. त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत या दिवसाची सांगता कशी करावी. संपूर्ण कुटुंबासाठी अंतिम प्रार्थना. घरात सकारात्मकता टिकवण्यासाठी रोजच्या छोट्या सवयी आणि या व्हिडिओचा अत्यंत प्रेरणादायी शेवट म्हणून हा शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. संपूर्ण दिवस पूजा, जप, दान किंवा इतर शुभ कार्य केल्यानंतर दिवसाची सांगता देखील तितकी शांत आणि समाधानाने करावी. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा एकदा देवघर स्वच्छ करा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. शक्य असल्यास संपूर्ण कुटुंबाने 2 मिनिटं एकत्र बसून प्रार्थना करा. मोठ्या आवाजात नव्हे तर शांत मनाने त्या दिवशी जे काही चांगले घडले त्याबद्दल देवाचे आभार माना. जर एखाद्याचे मन दुखावले असेल तर मनोमन क्षमा मागा. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवसाची सांगता कृतज्ञतेने झाली तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात आशेने होते. मुलांसाठी तुम्हाला एक सुंदर प्रार्थना करूया. डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, हे महादेव, आमच्या घरातील प्रत्येक बालकाला उत्तम आरोग्य द्या, चांगले विचार द्या, अभ्यासात प्रगती द्या, वडीलधाऱ्यांचा आदर करण्याची बुद्धी द्या, वाईट सवयींपासून दूर ठेवा.
योग्य मित्र मिळू द्या आणि आयुष्यात प्रामाणिकपणा, मेहनत व करुणा कधीही कमी होऊ देऊ नका. ही प्रार्थना कोणताही चमत्कार घडवते असा दावा नाही, परंतु अशा प्रार्थनेमुळे पालक आणि मुलांमध्ये प्रेम, विश्वास आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरात कायम सकारात्मक वातावरण कसे ठेवावे? अनेक जण विचारतात, फक्त सोमवती अमावस्येलाच पूजा करायची का? उत्तर आहे नाही. हा दिवस आपल्याला चांगल्या सवयी सुरू करण्याची आठवण करून देतो. रोज सकाळी देवाचे स्मरण करा, घर स्वच्छ ठेवा, एकमेकांशी आदराने बोला, जेवताना शक्य असल्यास कुटुंबासोबत बसा, घरात रागापेक्षा संवाद वाढवा, लहान मुलांचे कौतुक करा, वृद्धांचे अनुभव ऐका, गरज पडली तर शेजाऱ्यालाही मदत करा. अशा छोट्या गोष्टींमुळे घरात आनंद, विश्वास आणि आपलेपणा टिकून राहतो. सोमवती अमावस्येचा खरा अर्थ मित्रांनो, कधीकधी आपण शुभ दिवस म्हणजे फक्त पूजा, व्रत आणि विधी एवढेच समजतो, पण आपल्या परंपरेचा खरा संदेश त्यापेक्षा मोठा आहे. या दिवसाने आपल्याला शिकवले, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा पसरवू नका, दान करा पण दिखावा करू नका, प्रार्थना करा पण कर्तव्य विसरू नका, देवावर विश्वास ठेवा पण मेहनत सोडू नका. याच 4 गोष्टी आयुष्य अधिक सुंदर बनवतात. मित्रांनो, आज आपण सोमवती अमावस्येचे धार्मिक महत्त्व, भगवान शिवाची उपासना, दानाचे महत्त्व, पितरांचे स्मरण, मुलांसाठी प्रार्थना, घरातील सकारात्मक वातावरण आणि लोकपरंपराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. लक्षात ठेवा, कोणताही शुभ दिवस आपल्या आयुष्यातील चांगल्या कृतींची सुरुवात करण्याची संधी असतो. जर या व्हिडिओमुळे तुम्हाला नवीन माहिती मिळाली असेल तर ती तुमच्या कुटुंबापर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, ओम नमः शिवाय. आणि जर तुम्ही अशीच धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नियमित पाहायचा असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. तोपर्यंत आपण सर्वजण निरोगी राहा, आनंदी राहा आणि सकारात्मकतेच्या, सत्कर्माच्या मार्गावर चालत राहा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.